शुभ श्रावणी 6 मार्च भागामध्ये अखेर शुभ आणि श्रावणीच्या कष्टाला मिळालं यश. ते कसं? चला तर बघूया. आता नंदाकाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. ती म्हणते, या सगळ्यात माझं नाव आलं तर? नाही 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 नाही, असं नाही व्हायला पाहिजे, नाहीतर मी बरबाद होईल. पण हे सगळं मी आता अडवणार कसं? आता श्रावणी पोलिसांसोबत बोलत असते. आता टीप, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यामुळे गुन्हेगार नक्कीच पैसे लपवण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्याला त्याला ती संधी द्यायची नाही आहे. पुढच्या 12 तासात काहीही झालं तरी आपल्याला त्याला शोधून काढायचे. आता श्रावणीने सांगितल्याप्रमाणे पोलीस कामाला लागतात आणि ज्या ठिकाणी पैसे दिलेले असतात त्याच्या आसपास झडती घेतात. इकडे चोर येतो, शर्टातून पैसे काढतो आणि कचराकुंडीत टाकतो. आता पोलीस शोधता शोधता नेमकी त्या ठिकाणी येतात आणि त्यांना कचराकुंडीमध्ये खरंच पैसे सापडतात. पैसे बघून इन्स्पेक्टर शुभ आणि श्रावणीला फोन करतात. शुभ म्हणतो, मॅडम पैसे सापडलेत. आता दोघेही जातात. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा मॅडम, आम्हाला इथे पैसे सापडले. शुभ म्हणतो, इथे पैसे सापडले म्हटल्यावर तो माणूस इथेच आसपास कुठेतरी राहत असणार. पण श्रावणी मात्र इकडे तिकडे बघायला लागते. तर तिला CCTV कॅमेरे दिसतात. ती म्हणते, CCTV कॅमेरे म्हणजे ह्यामध्ये नक्कीच रेकॉर्ड झालं असणार. आता ज्यांनी CCTV लावलेले असतात त्या ठिकाणी ते जातात. इन्स्पेक्टर म्हणतात, आम्हाला CCTV बघायचा आहे. वॉचमन म्हणतो, पण असं नाही करता येणार. पोलीस म्हणतात, गपगुमान दाखव, नाहीतर तुलाच आत टाकतो. तो आता घाबरतो आणि दाखवायला लगेच तयार होतो. आता सगळेच बघत असतात. तेवढ्यात एक जण येतो आणि पळत येऊन कचराकुंडीत पैसे टाकतो. तर तो, साहेब बघा, कचराकुंडी पसली हालचाल. आता शुभ ओरडतो, हा तर साहिल आहे. श्रावणी विचारते, तू ओळखतोस याला? शुभ म्हणतो, हो, शिक्षण खात्यामध्ये मोठ्या हुद्द्यावर आहे. पण मला वाटलं नव्हतं हा असला काही करेल. श्रावणी म्हणते, पण याने असं का केलं? कुणाच्या सांगण्यावरून केलं असेल? शुभ म्हणतो, माहीत नाही, पण चांगला मुलगा आहे. श्रावणी म्हणते, याचा अर्थ कुणीतरी त्याच्याकडून करून घेतलं. त्याच्या मागे कोण आहे हे आपल्याला शोधून काढावंच लागणार. शुभू, पहिले याला पकडूया. शिव म्हणतो, चला इन्स्पेक्टर. श्रावणी म्हणते, मी याला तर सोडणार नाही. याच्यामुळे माझे बाबा लॉकअपमध्ये राहिले. त्यांनी काही केलं नसताना त्यांना एवढा मनस्ताप झाला. मला माहिती आहे त्यांचा आणि माझा आत्ता काहीच संबंध नाही, पण तरी पण मला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ते बाहेर आल्यानंतर माझ्या प्रश्नांची उत्तर मिळवायची आणि नक्की माझ्या आईबाबत काय घडलं हे मला जाणून घ्यायचं. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.